हॅलो, वेलकम टू इन्फिनिटी क्लासेस. बघा, आपण वेन डायग्राम्स आणि सबसेट कुणाला म्हणायचं हे मागच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे. आता आजचा आपला टॉपिक आहे की या सबसेट्सच्या आणखी काही प्रॉपर्टीज असतात, तर त्या आपल्याला व्यवस्थित बघायच्या. ओके, मी इथं 4 प्रॉपर्टीज व्यवस्थित लिहिलेल्या आहेत, तर बघूयात काय प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी, ए इज अ सबसेट ऑफ ए. ए इज अ सबसेट ऑफ ए. काय हे नवीनच. बरं, मग आता या प्रॉपर्टीकडे जाण्या अगोदर थोडंसं रिवाईज म्हणून मी सांगतो की सबसेट आपण कधी म्हणतो. ए हा बीचा सबसेट आहे असं आपण कधी म्हणतो की जर ए मधला प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये असेल तर आपण काय म्हणतो, ए इज अ सबसेट ऑफ बी. मग आता आपल्याला चेक करायचंय ए इज अ सबसेट ऑफ ए. मग ए काय आहे, ए कोणता पण एक सेट आहे बरोबर. सो ए सेट घेऊयात. ए इज इक्वल टू सपोज 1 2 3 माझा फेवरेट सेट आहे हा. त्यानंतर परत मी तो लिहिला 1 2 3. मग आता मी हे म्हणू शकतोय का की ए मधला प्रत्येक एलिमेंट हा ए मध्ये आहे, म्हणू शकतोय बरोबर का. मग झालं, सबसेटची हीच डेफिनेशन आहे. मग याच्यावरनं मी हे लिहू शकतोय, ए इज अ सबसेट ऑफ ए. बरोबर, डेफिनेशन डोक्यात ठेवायची. ए मधला प्रत्येक एलिमेंट ए मध्ये आहे, ऑब्विसली आहे बरोबर. सो सबसेट आहे. सो ही प्रॉपर्टी महत्वाची आहे, तुम्हाला एकदम बालिश वाटेल पण महत्वाची आहे. ओके, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. प्रत्येक सेट हा स्वतःचाच सबसेट असतो. ओके, कळलंय. हा, आता दुसरी प्रॉपर्टी आहे फाय इज अ सबसेट ऑफ ए. फाय इज अ सबसेट ऑफ ए. फाय काय असतो, एम्प्टी सेट, म्हणजे त्याच्यात एलिमेंट्सच नसतात बरोबर का. सो फाय मी कसं दाखवतो, फाय म्हणजेच काय असतो, असा की ज्याच्यात काही हेच नाही. मग आता चेक करा, फाय मधला प्रत्येक एलिमेंट ए मध्ये आहे का. फाय मध्ये एलिमेंटच नाहीये तर कसा असेल बरोबर. सो मग हे कशावरनं म्हणलंय, फाय इज अ सबसेट ऑफ ए बरोबर. हा, मग याच्यासाठी काय करतो मी, आता इथे एक सेट घेतो. ओके, याला म्हणतो बी सेट. ओके, ठीक आहे. मग आता इथं काही एक एलिमेंट्स वाढवतो. ठीक. मग मला सांगा आता बी इज अ सबसेट ऑफ ए आहे का रे. नाही होणार, कारण बी मध्ये 4 आहे. बी मध्ये असा एक तरी एलिमेंट मला मिळतोय की जो ए मध्ये नाहीये. मग याच्यावरनं मी काय म्हणू शकतो, बी हा सबसेट नाहीये ए चा. बी इज नॉट अ सबसेट ऑफ ए बरोबर. बस हेच आपल्याला इथं लॉजिक वापरायचंय. फाय मध्ये असा एखादा तरी एलिमेंट मिळतोय का की जो ए मध्ये नाही. कारण सबसेट नाही हे म्हणायला आपल्याला काय दाखवायला लागतं की एक तरी एलिमेंट मिळवावा लागतो की जो त्या सेटमध्ये नाहीये. मग फाय मध्ये असा एक तरी एलिमेंट आहे का की जो ए मध्ये नाहीये तसा एलिमेंट बरोबर. त्यामुळे ही दुसरी प्रॉपर्टी काय आहे, ट्रू आहे. फाय इज अ सबसेट ऑफ ए, म्हणजे एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. ओके, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. आता तिसरी प्रॉपर्टी इंटरेस्टिंग आहे. ओके, तिसरी प्रॉपर्टी इंटरेस्टिंग याच्यासाठी आहे की आपण 2 सेट घेतोय. जे सेट काय आहेत, इफ ए इज इक्वल टू बी. 2 सेट घेतोय की जे 2 सेट, ओके, जे 2 सेट इक्वल आहेत. मग आता इक्वल घेऊयात आपण, ए आणि बी हे इक्वल घेतले मी बरोबर. पहिल्या प्रॉपर्टी सारखीच वाटेल बघा तुम्हाला. 2 सेट इक्वल घेतले, ठीक आहे. एकाला म्हटलं ए, एकाला म्हटलं बी. त्यानंतर जर 2 सेट इक्वल असतील तर काय होतं, तर होतं ए इज अ सबसेट ऑफ बी आणि बी इज अ सबसेट ऑफ ए बरोबर. होतंय का, चेक करूयात. ए इज अ सबसेट ऑफ बी कधी म्हणणार, ए मधला प्रत्येक एलिमेंट बी मध्ये आल्यावर. चेक करा, आहेत का सगळेचे सगळे एलिमेंट आहेत. सो मी काय म्हणू शकतो, येस, ए इज अ सबसेट ऑफ बी. ओके, थोडंसं दिसायला बालिश वाटतंय तुम्हाला हे, पण हायर मॅथमॅटिक्स मध्ये याला फार महत्व आहे बरं का. हा, त्याच्यानंतर आता बी इज अ सबसेट ऑफ ए. आहे का बी इज अ सबसेट ऑफ ए, येस आहे. बी मधले प्रत्येक एलिमेंट ए मध्ये आहेत. त्यामुळं मी असंही म्हणू शकतो की बी इज अ सबसेट ऑफ ए. ओके, दोन्ही ट्रू झालं. सेम रिव्हर्स प्रॉपर्टी, जर तुम्ही असं घेतलं की ए इज अ सबसेट ऑफ बी आणि बी इज अ सबसेट ऑफ ए, म्हणजेच काय आहे मग, ए हा बी शी इक्वल आहे. ए इज इक्वल टू बी. मग आता इथंच बघूयात, आपण घेतानाच घेतलंय ए इज अ सबसेट ऑफ बी आहे का, आहे. बी इज अ सबसेट ऑफ ए आहे का, आहे. मग हे जर असं झालं तर हे 2 सेट काय असतात, इक्वल. मग आहेत का, इक्वल आहे बरोबर. एवढ्या सिंपल प्रॉपर्टीज आहेत या. ओके, सो 1 2 3 4 या ज्या 4 प्रॉपर्टीज आहेत, या 4 प्रॉपर्टी वापरून
आपल्याला भरपूर प्रॉपर्टी आणखी प्रूव्ह करायच्यात. ओके, सो 4 बेसिक प्रॉपर्टी सगळ्यांना व्यवस्थित कळल्यात. सो बघा आता सबसेट झालं, प्रॉपर्टीज झाल्या. आता आपल्याला एक नवीनच टॉपिक शिकायचं की जर थोडासा इंटरेस्टिंग टॉपिक आहे, व्यवस्थित बघा. जर मी एखादा सेट घेतला, ओके, आणि मी विचारलं की या सेटचे तुम्ही किती सबसेट काढू शकता, बरोबर, तर मग आता बघायचं आपल्याला किती काढू शकतोय. आता मी एक सेट घेतलाय 1 2 3, याचे आपल्याला सबसेट काढायचे. पहिला सबसेट कोणता असतो, प्रॉपर्टी बघितली आत्ताच आपण, पहिला सबसेट असतो 5, करेक्ट, बरोबर. आणखी एक सबसेट असतो, कोण असतो, ए, तो स्वतःच, बरोबर. तो ए आपण शेवटी घेऊयात, ठीक आहे. आता एक झाला 5. आता काय करूयात, सिंगल एलिमेंटचे सबसेट बनवूयात. म्हणजे पहिला कोणता बनेल, 1, बरोबर. हा सबसेट आहे का याचा, आहे, कारण याच्यातलं प्रत्येक एलिमेंट याच्यात आहे. दुसरा सबसेट कोणता बनेल, 2. त्याच्यानंतर तिसरा कोणता बनेल, 3. संपले का सिंगलटन सेट्स. ओके, आता 2 चे बनवूयात. 2 चे कसे बनतील, 1 2, हा, त्यानंतर काय बनेल, 1 2, त्यानंतर 2 3, त्यानंतर 3 1, बरोबर. हा, अजून कोणता बनणार आहे का, संपले. 1 3 एक बनेल, 1 3 बनेल का, हाच आहे तो 1 3, 3 1 म्हणजेच 1 3. सिक्वेन्स डझंट मॅटर. ओके, सो 2 चे संपले का. आता 3 चे, 3 चा कोणता आहे, एकच सेट आहे, 1 2 3, आणि तोच सेट काय आहे ऍक्च्युली, तोच सेट काय आहे, ए आहे, बरोबर. म्हणून म्हणलेलं मी तो शेवटी लिहितो. किती सबसेट बनले रे याचे, 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर. सो ज्यावेळी एलिमेंट्स 3 होते त्यावेळी किती सबसेट बनले, 8. जर तुम्ही 2 घेतलेत तर किती बनतील, 4. आता तुम्ही म्हणताय की कसं काय डायरेक्ट सांगितलं 4, असं कसं 4 बनतील, तर तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता, बरोबर. याच्यासाठी एक लॉजिक आहे, त्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत, ओके, सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत याच्यावर डिपेंड असतं सबसेट किती बनणार, बरोबर. त्यासाठी एक छानसा फॉर्म्युला येतो तुमच्याकडं. ओके, तो फॉर्म्युला असा आहे की जर सेटमध्ये एलिमेंट्स n असले, म्हणजे काहीतरी एक नंबर आहे, तर सबसेट्स बनतात 2n. ओके, सबसेट्स किती बनतात, 2n. व्यवस्थित समजून घ्या. म्हणजेच जर एक एलिमेंट असला तर किती बनतील, 2n, म्हणजेच काय, 2. आता तुम्ही म्हणाल अरे एकच एलिमेंट आहे मग 2 सबसेट कसे बनतील. येस, बनतात. कसे बनतात बघा. एक सिंगलटन 1 हा सेट घेतला मी, बरोबर, याला नाव देतो मी बी. तर मग याचे सबसेट कोणते होतील, आपल्याकडे 2 सबसेट ऑलरेडी असतात, एक म्हणजे 5 आणि दुसरा म्हणजे तोच सेट कोणता आहे, बी. म्हणजे झाले का 2b, 2 सबसेट्स. आलं लक्षात. जरी एक एलिमेंट असला तरी सबसेट किती, 2. त्याच्यानंतर जर 2 घेतले तर किती होतील, 2 म्हणजेच किती, 4. आता 3 घेतले तर किती होतील, 2 म्हणजे किती, 8. आले का 8. येस. मग आता हे चेक तुम्ही करा बरं की 2 एलिमेंट्स घेतल्यानंतर 4 होतात का. सो ही एक एक्स्ट्रा माहिती तुमच्यासाठी. आता तुम्हाला क्वेश्चन येताना असा येतो, राईट एनी 2 सबसेट्स, राईट एनी 3 सबसेट्स. शक्यतो येताना असा येत नाही की राईट ऑल सबसेट्स, पण जरी ऑल सबसेट्स आला तरी तुम्ही लिहू शकता. ओके, व्यवस्थित कळलाय हा पण छोटा टॉपिक. ओके, ठीक आहे. मग आता पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत कॉम्प्लिमेंट ऑफ सेट आणि युनिव्हर्सल सेट. ओके, तोपर्यंत थँक्यू.